ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहेत? आशा करते मी सगळे मस्त मजेत असणार आहे आणि मी पण मस्त मजेत आहे। तर खूप दिवस झाला ब्लॉग काढलेला नाही, तर चला म्हणलं आपण आज ब्लॉग घेऊया, व्हिडिओ टाकूया, काहीतरी चार गोष्टी बोलूया। तर त्या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत माझ्या ताईंसाठी की समाजामध्ये किंवा अशा गोष्टी काय घडतात की बायकांना कळतसुद्धा नाही आपल्याला, किती लोक फसवतात, किती काय पद्धतीने बोलतात, किती गोड बोलून आपल्याला फसवतात। कारण अशी वेळ माझ्यावर सुद्धा आली होती आणि तुम्ही म्हणसाल की काय झालं होतं एवढं, काय तुम्ही स्पष्ट सांगा। तर मी सुरुवातीपासून सांगणार आहे। 2 वेळा असं झालं होतं। सगळं सांगतो मला तो मागच व्हिडिओ काढायचा होता, पण मी म्हणलं जाऊ दे ठीक आहे। तर मी मागं तो व्हिडिओ नाही काढला, गणपतीच्या वेळेसच ती व्हिडिओ मला काढायचा होता ॲक्च्युली। आणि मी त्यावेळेस मी काय केलं, तो व्हिडिओ काढलेला नाही। गणपती ज्या दिवशी गौराई जेवायला यायच्या होते त्या दिवशी मला एक फोन आला की तो फोनवर म्हणले की रोहिणी अतुल गायकवाड बोलते का? मला हां बोलते, बोला। तर अतुल दादाचा पेमेंट होणार आहे, त्यांचं खातं बंद पडलं आहे, तुमच्या ह्याच्यावर टाकतो। तर मी म्हणलं थांबा, माझी तुमची ओळख नाही, तुम्ही काय पैसे मला सोडू नका। तुम्ही काय करा की डायरेक्ट थांबा, त्यांना येऊ द्या, मी त्यांना विचारते पहिले आणि मग तुम्ही टाका। तर ती ऐकच नाही, सांगा तुमचा फोनपे नंबर सांगा, पेटीएम नंबर सांगा, गुगल पे ना सांगा। मग मी तर काय सांगितलंच नाही, म्हटलं हा हेच आहे नंबर, बरं म्हणलं ठीक आहे। तर त्या माणसाने काय केलं, साधा मेसेज टाईप केला, 10 आधी सोडले 10 रुपये, नंतर सोडले 3 आणि परत 10,000, म्हणजे 13,010। अरे म्हटले आता काय करायचं आहे, अवघड झालं म्हणलं। झालं का विषय? नंतर म्हणला हां तुम्ही पैसे आले का? तर म्हणलं हां आले। तर ठीक आहे म्हणलं। नंतर म्हणला की मॅडम तुम्ही रोहिणी कुलकर्णी बोलता का, कुलकर्णी डॉक्टर? तर म्हणला नाही, मी रोहिणी गायकवाड बोलते। मग म्हणलं मी तुम्हाला किती वेळाचे सांगते की तुम्ही पैसे सोडू नका, पैसे सोडू नका, थांबा जरा, तुम्हाला पाठवायचे आहेत कुठून, माझा नंबर कुठून भेटला? तर गुगलवर नंबर, ठीक आहे गुगलवर नंबर म्हणला। मग नंतर मी काय केलं, नाही म्हणला पाठवाच तुम्ही, माझे पैसेच पाठवा। मग मी माझ्या फोनपेवर बघितलं 1 रुपया बी नाही त्याचा आलेला, माझेच पैसे। त्याने आपलं साधं टायपिंग करून मला मेसेज सोडला। तर बाबा म्हणलं ठीक आहे। तर मामाला सारखं दीदी मेरा पैसा भेजो। म्हणलं भैया तुम टेंशन मत लो, तुम्हारा पैसा मेरे अकाउंट में आया है ना, तर मी देते तुमको। मग काय, मी म्हणलं कुठं राहता तुम्ही? तर मला म्हणलं लोहगाव, माझ्या मुलाला म्हणला महाराष्ट्र, सासऱ्यांना म्हणला UP बिहार आणि माझ्या नवऱ्याला म्हणला मुंबई। मग असं प्रत्येक वेगवेगळे गावं सांगितले। मग गेलो बँकेत, बँकेत पण 1 रुपया पडला नव्हता, कारण माझं अकाउंट लॉक झालं होतं त्या टायमाला, पूर्ण अकाउंट लॉक झालं होतं। आणि लॉक झाल्याच्यानंतर मग बँकेत पण आम्हाला काय जमलं नाही। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशन म्हणले की फेक नंबर आहे, त्यावर लाल रेष पडते, लाल फोन आला की लाल पडतं आणि त्याच्यावरती फसवणूक नंबर म्हणून येतो आहे। कारण मी तुम्हाला काय सांगते की कारण तुम्हाला जरी आला तर तुम्ही फसवू नका, फोन उचलू नका। तर नंतर तो विषय झाला। माझा सासरा मला तुझे किती 13,000 आलेत का, तू इथे ये पुण्यात हडपसरला, तुला 20,000 रुपये देतो। पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं हे फसवणुकीचा नंबर आहे। हे असे 28,000 लेडीजकडून त्यांनी पैसे काढल्यात। लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्यांना माहिती झाले ना लेडीजचे। मग असं करून फोन नंबर कुठनं तर काढायचं, लेडीजला फोन करायचं, परेशान करायचं, त्यांच्याकडून पैसे काढायचे, असं त्यांच्या एक स्टोरीच आहे। त्यामुळं बहिणींनो तुम्ही पण कोणाचा फोन उचला। आता बघा तुम्हाला हा नंबर माझ्या मोबाईलमध्ये आला परवा दिवशीच, ज्या दिवशी आपल्याला कामं असेल त्या टायमाला तो फोन करते। आता त्या टायमाला आमचं काय होतं, पित्र
त्या दिवशी त्याने 3 फोन केले ते. गोटा हा नंबर आहे बाबा, मला सांगते. 7313 78 28 29 हा नंबर आहे बाबा. हातावर मी लिहून घेतला. 7313 28 28 29 हा नंबर आहे. हा नंबर ज्याला पण कोणाला फोन येईल तो फोन उचलू नका. साधा मेसेज करतात आणि आपल्याला फसवायचा प्रयत्न करतात. आम्हाला म्हणतात की तुम्हाला पैसे सोडलं आणि आपल्या बँकेतनं आपले पैसे त्यांना आपण सोडतो गडबडीत. ताई माई अक्का असं काय काय गोड बोलतात. पैसे आपल्या बँकेतले काढून घेतात. ATM नंबर सगळं आपल्याला विचारतात. आपला बँकेचं अकाउंटचा नंबर विचारतात, काय विचारतात. तर मला व्हिडिओ टाकण्याचं हे कारण की माझ्याबरोबर असं फसवणुकीचा प्रयत्न व्हायला लागला होता आणि झाला पण. म्हणजे मी थोडीही झाली, इमोशनल झाली की बाबा खरंच त्याचे बिचाराचे पैसे पडले, आपल्या चुकून पडले असतील, आपण द्यावं त्यांना. पण मी मोठ्या घरातल्या मोठ्या माणसाला सांगितल्यानंतर त्यांनी म्हणले असं काही नाही, फेक नंबर आहे, तो व्हिडिओ घाबरून जाऊ द्या. तेव्हा त्याला पैसे काढता आले नाही म्हणून त्यांनी परवा परत 3 वेळा त्याने फोन केला. तर मी त्या परत फोन उचलला नाही. तर तुम्ही पण असा नंबर आला तर मी त्याच्यावर मोबाईलवर टाकूनच तो नंबर, असा नंबर आला तर अजिबात उचलायचा नाही. हा फेक नंबर आहे आणि इथे लोक यांची एक टोळीच असते. हे पैसे काढतात, आपल्या बँकेतनं पैसे काढतात. त्यांना माहिती आहे की लाडक्या बहिणीचे पैसे पडल्यात बायकांना आणि ते गोड बोलून जेवढे आहेत तेवढे पैसे काढून घेतील.